मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अनिवार्य पर्यावरण अभ्यास या विषयाला सुरुवात केलेली होती. या विषयामध्ये आपण गेल्या 2-3 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2 प्रकरणांचा पूर्णपणे अभ्यास केला. पहिलं प्रकरण जे होतं ते म्हणजे पर्यावरण अभ्यासाचा परिचय, व्याख्या, स्वरूप व व्याप्ती, पर्यावरण कशा प्रकारे बहुविद्याशाखीय आहे, पर्यावरणाचा उपयोग किंवा पर्यावरणाचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, पर्यावरणात किंवा पर्यावरणाच्या अनेक नैसर्गिक घटकांसाठी जनजागृती करण्याची का आवश्यकता भासते, का जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो, अशा अनेक गोष्टींचा व मुद्द्यांचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणात केला. त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण होतं ते म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती. या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये आपण काही प्रमुख साधनसंपत्तीचा अभ्यास केला. काही ज्या नैसर्गिक साधनसंपत्ती यांचे प्रकार, त्यांचं महत्त्व, त्याचा उपयोग, अनेक प्रकारच्या ज्या पारंपरिक आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर यांचा नियोजन करून कशा प्रकारे आपण त्याचं संवर्धन करू शकू, त्याला वाचवता कशा प्रकारे येऊ शकेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केला. शक्ती साधने आहेत. शक्ती साधण्यामध्ये विविध प्रकारची ऊर्जा, आपल्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोत ज्याला म्हटलं गेलेले आहेत, म्हणजे कालांतराने किंवा भविष्यामध्ये जर अशा प्रकारचे नैसर्गिक स्रोत जर नष्ट झाले, पूर्णपणे नष्ट झाले आणि आपल्याला जर दुसरा ऊर्जा स्रोतच मिळाला नाही, तर आपल्याला काहीतरी तयारी करावी लागेल की अपारंपरिक ऊर्जा साधनांकडे किंवा त्या घटकांकडे किंवा त्या संसाधनांकडे आपल्याला बघावं लागेल आणि त्यांच्यापासून आपल्याला विविध प्रकारची ऊर्जा, अनेक प्रकारचे संसाधने, साधने, अनेक प्रकारच्या उपयोगाच्या वस्तू ह्या कशा प्रकारे प्राप्त होतील, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये केला. आणि नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्यामागे संवर्धन, त्याचं संरक्षण आणि काय करता आलं पाहिजे, या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण मागच्या 2 प्रकरणामध्ये, 3 प्रकरणामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्या तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये त्या समजल्यासुद्धा असतील. मित्रांनो, आज आपण 3ऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. या 3ऱ्या प्रकरणाचं नाव आहे परिसंस्था, ज्याला अर्थात इंग्रजीमध्ये इकोसिस्टीम असे म्हणतात. परिसंस्था, इकोसिस्टीम हा शब्द 2 शब्दापासून तयार झालेला आहे. इको म्हणजे आपल्या सभोवतालची पूर्णपणे एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणीय परिस्थिती, सिस्टीम म्हणजे ही एक प्रकारची प्रणाली आहे, ही एक प्रकारची संरचना आहे, ही एक प्रकारची यंत्रणा आहे किंवा एक प्रकारची सिस्टीम. या 2 शब्दापासून हा पूर्णपणे एक शब्द तयार होतो आणि इकोसिस्टीम अर्थात परिसंस्था हा शब्द आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की मानवाला व निसर्गाला एकमेकांपासून कधीही वेगळे करता आलेले नाही. मानवाच्या उत्पत्तीपासून या मानवाने या पृथ्वीवर अनादी काळापासून निसर्गाची पूजा केलेली दिसून येते. निसर्गाबरोबर तो राहत असतो, निसर्गाबरोबर तो सगळ्या प्रकारच्या क्रियाप्रक्रिया करत असतो, देवाणघेवाण करत असतो, त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला संरक्षित ठेवण्याचा तो विचार करत असतो. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्याच्या पूर्णपणे निसर्गाशी बांधील आहे. तो निसर्गाशी एकरूप आहे, तो निसर्गामध्येच आहे आणि निसर्गानेच त्याला अनेक प्रकारच्या गोष्टी, त्याच्या गरजा ज्याला किंवा अनेक प्रकारचे घटक त्याला निसर्गातून प्राप्त झालेले दिसून येतात. मग मानवाचे संपूर्ण जीवन या निसर्ग व्यवस्थेवर अवलंबून आहे हे मानवालासुद्धा कळाले आणि तेव्हापासून तो निसर्गाची सुद्धा पूजा करू लागलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने ही जी काही संपूर्ण जी सिस्टीम आहे किंवा ही निसर्ग व्यवस्था आहे, ही प्रमुख 5 घटकांवर आधारित आहे किंवा अवलंबून आहे. मग हे 5 घटक कोणते? पहिलं आहे हवा, दुसरं आहे पाणी, तिसरं आहे जमीन, चौथं आहे वनस्पती आणि 5वं आहे सर्वात शेवटचं, ते म्हणजे जीवजंतू. म्हणजे सूक्ष्मजीव किंवा विविध प्रकारचे जीवजंतू असतील, मग ते पृथ्वीच्या भूगर्भात किंवा महासागराच्या तळाशी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असलेले, कारण तो सुद्धा एक जीव आहे. अशा प्रकारचे 5 घटक आणि हे 5 घटक एकमेकांवर अवलंबून असताना आपल्याला दिसतात. ते असे स्वतंत्र कधीही चालत नाही. मग हे सर्व 5 घटक एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे यातूनच एक निसर्गचक्र तयार होते आणि निसर्गचक्र तयार झाल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची एक संरचना या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला माहितीच आहे की वैदिक काळापासून म्हणजे अनादी काळापासून म्हणजे मानवाच्या उत्पत्तीपासून जसं जसं मानवाला
समजायला लागलं, त्याला कळायला लागलं, त्याला जाणवायला लागलं की निसर्ग हा किती श्रेष्ठ आहे, निसर्गातून आपल्याला किती गोष्टी प्राप्त होतात, निसर्ग किती महत्त्वाचा आहे आणि याला संतुलित आणि समतोल ठेवायचं असेल तर काय काय करावं लागेल. तर या वैदिक काळापासून किंवा अनादी काळापासून मानवाने पाणी, हवा आणि हवा, अग्नी, सूर्य, पर्जन्य, वृक्ष या सर्व नैसर्गिक घटकांची तो पूजा करू लागला. या निसर्गातील या घटकांची पूजा करणेच म्हणजेच काय की या निसर्गातील जेवढेही घटक असतील, जे काही शक्ती असेल, या शक्तीचा पूर्णपणे त्याने स्वीकार केला, त्याला अवलंबिलं आहे, त्याने प्राप्त केलेलं दिसून येतं. निसर्गाला त्याने अवलंबिलं किंवा निसर्गाची तो पूजा करतो आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की मानवाची निसर्गाकडे पाहण्याचा जो काही कल आहे, जो काही दृष्टिकोन आहे, हा दिवसेंदिवस बदलत गेला. तो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न त्याने केला. निसर्गामुळे तो परिपूर्ण आहे. निसर्ग नाही आहे किंवा मानवाचंही संपूर्ण जीवन हे अतिशय शून्य आहे. या अशा प्रकारच्या गोष्टी त्याला उपजत कळू लागल्या. मग हळूहळू त्याला समजू लागलं की पृथ्वी ही मानवासाठीच तयार झाली आहे आणि पृथ्वीवर वनस्पतींची तोड करून, त्याचं जंगल तोड करून विविध प्रकारचे शेती, उद्योगधंदे व वस्त्या निर्माण करू लागल्या. कारण जसं जसं मानवाला कळू लागलं, मानवाने त्याच्या स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्याच्या, सामर्थ्याच्या जोरावर त्याने अशा अनेक प्रकारचे कार्य करण्यास सुरुवात केली. नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरुपयोग करण्यात येऊ लागला, दिवसेंदिवस तो वाढूही लागला. यातूनच काय झालं की मित्रांनो, अनेक समस्यांची निर्मिती होऊ लागली. समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागले. याचा सरळ परिणाम आणि दुष्परिणाम या संपूर्ण मानव व्यवस्थेला होऊ लागला. यामध्ये औद्योगिकरण, नागरीकरण, वाळवंटांचं अनेक प्रकारच्या किंवा अनेक भूप्रदेशांमध्ये वाळवंटीकरण झालेलं पाहायला मिळतं. पूर परिस्थिती आहे, दुष्काळ आहे, औद्योगिक कचरा व पर्यावरणाचं सर्वात मोठं प्रदूषण पाहायला मिळतं. या संपूर्ण पर्यावरणीय किंवा मानवनिर्मित समस्या या जागतिक समस्या बनलेल्या दिसून येतात. यातील पर्यावरण प्रदूषणासाठी मुख्यतः मानव जबाबदार आहे. संपूर्ण व्यवस्थेतील किंवा संपूर्ण जे काही आज परिस्थिती असंतुलित झालेली आहे, ही असंतुलित होण्यामागे मानवाचा पूर्णपणे हात आहे. मानव या गोष्टीला जबाबदार आहे आणि या सर्व गोष्टींमुळे मानवाला अनेक प्रकारच्या परिणामांना सामोरे जावं लागत आहे. या पूर्णपणे 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून हे इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण, 20व्या शतकातील पर्यावरण प्रदूषणाने वैज्ञानिक, समाजसेवक, पर्यावरण व इतर नियोजन करणाऱ्यांकडे लक्ष दिले गेले. ह्या सर्व हे जे काही मोठे लोक आहेत, समाजसेवक आहे, पर्यावरणप्रेमी आहे किंवा निसर्गाचं किंवा या सर्व घटकांचं संवर्धन करणारी जी काही टीम असेल, या लोकांना असं काहीतरी वाटू लागलं की आता आपण काहीतरी केलं गेलं पाहिजे. याच्यातून एक शुद्ध आणि चांगलं पर्यावरण निर्माण झालं गेलं पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या पिढीलासुद्धा यांचा गंध, याचा वास, याचा सुगंध याला मिळाला पाहिजे. यांच्या गरजासुद्धा पूर्ण होतील. शुद्ध पर्यावरण आणि संपूर्ण परिस्थिती जी आपल्या सोबत आली, इथं संतुलन ठेवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करण्यात येऊ लागले आणि हे प्रयत्न मला वाटतं 20 ते 25 वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारच्या NGO किंवा ज्या काही सामाजिक आणि खाजगी संघटना आहे, ज्या पर्यावरणावर प्रेम करतात, निसर्गावर प्रेम करतात, विविध प्रकारचे जंगले, वने, पशु, पक्षी, प्राणी यांना वाचवण्याचा जे प्रयत्न करतात, या संघटना किंवा या संस्था पुढे येऊन खूप मोठं कार्य करण्याचा प्रयत्न ते आता करू लागलेले आहेत. आणि म्हणूनच आज आपल्याला भारतामध्ये किंवा जगामध्ये किंवा वेगवेगळ्या देशामध्ये एक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये लोक हळूहळू जागरूक होताना दिसत आहे. त्यांच्याही मनामध्ये एक संवेदनशीलता आणि एक भावना निर्माण होत आहे. मग ही संपूर्ण शुद्ध पर्यावरण आणि परिस्थिती किंवा या संपूर्ण सभोवतालच्या परिस्थितीचं संतुलन करावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परिस्थिती शास्त्र अर्थात इकोसिस्टीम आणि इकोलॉजी. इकोलॉजीचा अर्थ जो मराठीमध्ये होतो तो म्हणजे परिस्थितिकी शास्त्र. मग यामध्ये काय आहे की सजीव जग म्हणजे जे काही जैविक घटक आहे आणि प्राकृतिक पर्यावरणामध्ये असणारे जे काही परस्पर संबंध व त्यामध्ये किंवा यांच्यात आंतरक्रिया किंवा विविध प्रकारच्या क्रिया प्रक्रियांचा असलेला परस्पर संबंध, या संबंधांचा संपूर्णपणे ज्या शास्त्रात अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे परिस्थितिकी शास्त्र. मूळतः पृथ्वीवरील प्रत्येक जीवाच्या जीवनचक्राचा अभ्यास स्वतंत्रपणे तसेच विविध जीवनचक्रांचा अभ्यास समग्रतेने व एकाग्रतेने करणे म्हणजे परिस्थितिकीचा
किंवा या शास्त्राचा अभ्यास करणे होय. तर मित्रांनो, परिस्थितिकी हा जो शब्द आहे हा इंग्रजी भाषेतील इकॉलॉजी या शब्दाचे मराठी रूपांतर आहे. मी आत्ताच तुम्हाला मगाशी सांगितलं. इकॉलॉजी या शब्दाची निर्मिती जर्मन भाषेतील ओके या शब्दापासून तयार झालेली आहे. जर्मन भाषेतील ओकेलॉजिक या शब्दापासून तयार झालेली आहे. ग्रीक भाषेतील ओईकॉस या शब्दाचा अर्थ घर किंवा निवासस्थान असा होतो. म्हणजे हा शब्द इकॉलॉजीच्या जवळपास संबंधित आहे. इकॉलॉजी हा शब्द 1869 सर्वप्रथम अर्न्स्ट हॅकेल या जर्मन जीवशास्त्रज्ञाने प्रथम वापरला. इकॉलॉजी हा शब्द सर्वप्रथम 1869 अर्न्स्ट हॅकेल या जर्मन जीवशास्त्रज्ञाने प्रथम वापरला आणि हळूहळू पुढे या संकल्पनेचा किंवा या शब्दाचा उल्लेख चांगल्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये भौगोलिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून होऊ लागला. औद्योगिक क्रांतीनंतर म्हणजे 18व्या शतकामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी या परिस्थितिकीचा किंवा या परिस्थितीशास्त्राचा वापर केलेला दिसून येतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे नाव प्रामुख्याने घेतलं गेलं जातं आणि या व्यक्तीचं किंवा या शास्त्रज्ञाची भूमिका, याने केलेलं कार्य, याने मांडलेले काही सिद्धांत या संपूर्ण परिस्थितिकी शास्त्रामध्ये किंवा परिसंस्थांमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा सर्वात उपयोगाचं आहे. ते म्हणजे A.G. टान्सले यांनी या परिसंस्था किंवा या शब्दाचा प्रथम उल्लेख किंवा उच्चार केलेला दिसून येतो. 1935 साली A.G. टान्सले यांनी परिसंस्थेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी परिसंस्था हा शब्द प्रथम उच्चार केला, प्रथम मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनीच संकल्पनासुद्धा सांगितली आहे. त्याची संकल्पनेच्या संदर्भात असलेली किंवा परिसंस्थेची जी काही व्याख्या आहे ही व्याख्यासुद्धा A.G. टान्सले यांनी सांगितलेली दिसून येते. ती व्याख्या अशी आहे मित्रांनो, सजीव व त्यांचे वसतिस्थान ही एकत्रित संरचना म्हणजे परिसंस्था होय. सजीव व त्यांचे वसतिस्थान ही एकत्रित संरचना म्हणजे परिसंस्था होय, असे आपल्याला A.G. टान्सले आपल्याला या परिसंस्थेच्या व्याख्येमध्ये आपल्याला सांगतात. इकोसिस्टीम या शब्दाची जर फोड केले किंवा दोन शब्द जर वेगवेगळे केले तर इको आणि सिस्टीम हा शब्द तयार होतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, इको म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती, पर्यावरणीय परिस्थिती, जैविक परिस्थिती. सिस्टीम म्हणजे एक प्रकारची यंत्रणा, एक संरचना. अशा प्रकारचा हा दोन शब्द मिळून एक शब्द तयार होतो, तो म्हणजे इकोसिस्टीम. याला परिसंस्था किंवा परिसंस्थेचं वैज्ञानिक शास्त्र असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे परिसंस्थेची व्याख्या, परिसंस्थेचा उगम, परिसंस्था कशा प्रकारे अनेक शास्त्रज्ञांनी मांडण्याचा प्रयत्न केला, या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लक्षात येईल. आता सर्वात महत्त्वाचा घटक याच्या पुढचा जो आहे तो म्हणजे परिसंस्थेचे प्रकार, टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. विविध प्रकारचे परिसंस्था आणि त्यामधील घटक, जे घटक प्रत्येक घटकांवर अवलंबून असतात आणि घटकांवर अवलंबून असल्यामुळे विशिष्ट प्रकारचं एक चक्र या निसर्गामध्ये तयार होतं. त्याला निसर्ग चक्र असं म्हटलं गेलेलं आहे. एक घटक संपल्यानंतर तो पुन्हा दुसऱ्याने तयार होतो, दुसरा घटक पहिल्या घटकावर तयार होतो. म्हणजे प्रत्येक घटक या पृथ्वीवर किंवा या भूभागावर किंवा या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जो आहे तो प्रत्येक घटकावर अवलंबून आहे आणि हेच परिसंस्थेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल. तर या परिसंस्थेचे जे काही प्रकार आहेत, प्रामुख्याने दोन प्रकार पडतात मित्रांनो. पहिलं आहे नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरी आहे मानवी परिसंस्था, नॅचरल इकोसिस्टीम आणि मॅनमेड इकोसिस्टीम. याच नैसर्गिक परिसंस्थेचे सुद्धा दोन उपप्रकार पडतात. पहिलं आहे भूपरिसंस्था, ज्या जमिनीवर आहेत त्या परिसंस्था. दुसरं आहे जल परिसंस्था, ज्या पाण्यावर आहेत, पाण्याच्या तळाशी आहेत किंवा पाण्यात आहे. नैसर्गिक परिसंस्थेचे दोन प्रकार पडतात, भूपरिसंस्था आणि जलपरिसंस्था. मानवी परिसंस्था याचेसुद्धा दोन उपप्रकार पडतात. पहिली आहे कृषी परिसंस्था, म्हणजे कृषी या क्षेत्रातील किंवा कृषी या घटकाशी संबंधित, मग माती, मृदा, विविध प्रकारचे खते, सेंद्रिय खते, वेगवेगळे असे अनेक प्रकारचे घटक. आणि दुसरी परिसंस्था आहे ती म्हणजे कृत्रिम, म्हणजे कृत्रिम परिसंस्था. अशा प्रकारे परिसंस्थेचे प्रकार त्यांच्या रचनेनुसार किंवा त्यांच्या भूभागानुसार
या ठिकाणी पडतात आणि प्रत्येक प्रकारामध्ये एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत, त्यांचं अर्थ आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर आता परिसंस्थेच्या प्रकारातला पहिला मुख्य प्रकार तो म्हणजे नैसर्गिक परिसंस्था हा आपण घेऊया. नैसर्गिक परिसंस्था अर्थात ज्या परिसंस्था संपूर्णपणे निसर्गात असतात, निसर्ग निर्मित असतात, अशा परिसंस्थांना नैसर्गिक परिसंस्था असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, ज्या परिसंस्था संपूर्णपणे निसर्ग निर्मित किंवा नैसर्गिक किंवा निसर्गात असतात अशा परिसंस्थांना नैसर्गिक परिसंस्था असे म्हणतात. याच नैसर्गिक परिसंस्थेचे जे काही 2 उपप्रकार पडलेले आहेत ते निसर्गात असलेल्या भूभागावर किंवा त्याच्या स्थलसापेक्ष काळानुसार पडलेले आहे. याचे जे 2 प्रकार आहेत ते म्हणजे भूपरिसंस्था आणि दुसरं आहे जलपरिसंस्था. याच्यातलं पहिलं घेऊया भूपरिसंस्था, अर्थात जमिनीशी संबंधित, जमिनीशी निगडीत आणि या मातीवर किंवा या भूगर्भात किंवा जमिनीवर अशा प्रकारच्या ह्या परिसंस्था आपल्याला पाहायला मिळतात. ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच अस्तित्वात येतात किंवा भूगर्भातच निर्माण होतात अशा परिसंस्थांना भूपरिसंस्था असे म्हणतात. यालाच टेरेस्ट्रियल इकोसिस्टम असे म्हणतात. पृथ्वीवरचा संपूर्ण भूभाग हा सारख्याच प्रकारचा नाही, तो कमी जास्त आहे, उंच सकल आहे, वेगवेगळ्या खनिजांनी भरलेला आहे, अनेक प्रकारचे प्राकृतिक भूरूपे कमी जास्त उंचीचे वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला आढळून येतील. कारण अजैविक घटकांचे वितरण हे या भूभागावर फारसे असमान झाले आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झालेल्या दिसून येतात आणि त्या वैशिष्ट्यानुसार काही प्रकार या भूपरिसंस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भूपरिसंस्थेमध्ये काही प्रमुख उपप्रकार आहेत, म्हणजे ज्या प्रामुख्याने भूगर्भात आणि जमिनीवर आढळून येतात. तर अशा 4 प्रकारच्या परिसंस्था या भूपरिसंस्थेशी संबंधित आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यातली पहिली आहे गवताळ प्रदेशातील परिसंस्था. गवताळ प्रदेश मित्रांनो, ज्या प्रदेशात वाळवंटी प्रदेशापेक्षा जास्त व जंगलयुक्त प्रदेशापेक्षा कमी, ज्या प्रदेशात वाळवंटी प्रदेशापेक्षा जास्त आणि जंगलयुक्त प्रदेशापेक्षा कमी पाऊस पडतो अशा ठिकाणी जो प्रदेश निर्माण होतो त्याला गवताळ प्रदेश असे म्हणतात. आणि या गवताळ प्रदेशात जी काही परिसंस्था, जे काही पशु पक्षी प्राणी आणि मानव हे सर्व हे घटक आणि यांचा अधिवास या ठिकाणी असतो, या संपूर्ण परिसंस्थेला गवताळ प्रदेशातील परिसंस्था असे म्हणतात. या प्रदेशात 25 सेंटीमीटर किंवा 125 किंवा 150 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडत असतो. मग गवताळ प्रदेश नेमका कोणत्या कोणत्या पृथ्वीच्या भागामध्ये किंवा प्रदेशामध्ये येतात, तर आफ्रिका खंडातील काही, सुदान, उत्तर अमेरिकेतील काही भाग आहेत, दक्षिण आशिया खंडातील काही भारताचा भाग येतो, काही राजस्थानकडचा भाग आहे. अशा प्रकारचे काही प्रदेश या गवताळ प्रदेशातील परिसंस्थेमध्ये येतात. ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा म्हणजे बराचसा भाग या गवताळ प्रदेशामध्ये येतो. तर अशा प्रकारे या गवताळ प्रदेशातील परिसंस्था किंवा या गवताळ प्रदेशातील कोणते कोणते प्रदेश या परिसंस्थेत येतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. या गवताळ प्रदेशात मांसभक्षक किंवा इतर पशुपक्षी प्राणी असे 2 मांसभक्षक आणि शाकाहारी प्राणी 2 प्रकारचे प्राणी किंवा समूह आढळून येतात. मोठमोठे जंगलातील प्राणी म्हणजे मोठमोठे मांसाहारी आणि मोठमोठे शाकाहारी प्राणीसुद्धा ह्या प्राण्यांचं वास्तव्य या गवताळ प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे. मग दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन असेल, आफ्रिका खंडातील अनेक प्रकारचे जंगलांचे क्षेत्र असतील, ऑस्ट्रेलिया खंडातील काही जंगलांचे क्षेत्र असतील, भारतातील काही राजस्थान आणि गुजरातकडील गवताळ प्रदेशातील काही भाग असतील, त्या प्रदेशामध्ये असंख्य प्राणी, पशुपक्षी प्राणींचा संचार आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचा अधिवास आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे या गवताळ प्रदेशातील परिसंस्था आणि या परिसंस्थेतील वेगवेगळे जैविक घटक आपल्याला पाहायला मिळतील. या गवताळ प्रदेशातील ज्या काही परिसंस्था निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो, या संपूर्णपणे परिसंस्थेला असंतुलित करत चाललेल्या आहेत. कारण असंतुलित होण्यामागचं कारण जागतिक तापमानवाढ, अनेक प्रकारे या
मानवाने या प्राण्यांची पशुपक्ष्यांची केलेली शिकार, जागतिक तापमानामुळे अनेक ठिकाणी कोरडा आणि शुष्क होण्यामागचं हवामान वाढण्यामागचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. तर या परिसंस्था नैसर्गिक अवस्थेमधून विराण अशा कृत्रिम अवस्थेकडे बदलायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून आत्ताच विचार करण्यासारखी वेळ आहे. या परिसंस्था कशा प्रकारे जगवल्या जातील, कशा टिकवल्या जातील, त्यांचं संवर्धन कसं होईल, हा विचार महत्त्वाचा आहे.